सोलापुरातील असंघटित 1200 कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पातून दुसऱ्या टप्प्यात 408 लाभार्थ्यांना सदनिका मिळणार आहे. त्यासाठी संगणकीय पद्धतीने सोडत कैलासवासी विगू शिवदारे मंगल कार्यालयात काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, सचिव अण्णाराव कानडे, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी नगरसेविका शालन शिंदे, कल्पना कारभारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे, गृहनिर्माण संस्थेचे काटकर राजेश दिड्डी उपस्थित होते. माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून दहिटणे येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सहकार तत्वातून सोलापूर शहरातील असंघटित 1200 कामगारांसाठी पथदर्शी प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 1200 पैकी पहिल्या टप्प्यात 386 घरकुलांसाठी सोडत झाली असून त्यातील लाभार्थ्यांना दिवाळीनंतर सदनिका मिळणार आहेत. आता नव्याने संगणकीय पद्धतीने काढण्यात आलेल्या सोडतीतून निवड झालेल्या लाभार्थ्यांनाही लवकरच सदनिकांचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी लाभार्थ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट करून माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रीय कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे चेअरमन माननीय सुरेश बिराजदार साहेब व तसेच त्यांचे सेक्रेटरी माननीय अण्णाभाऊजी कानडेजी, मंचावर उपस्थित असलेले नगरसेवक अमरजी पुदाले, शिंदे कारभारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी डायरेक्टर, आमचे सरकारी मित्र पिशवेड साहेब, आपल्याला मिळणार आहे. आपण सगळ्यांनी राहिलेल्या लोकांनी त्यांची कागदपत्र अजूनही त्याचा अभ्यास केला आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कागदपत्र द्या, वेगळं राहते द्या. कारण जेव्हा पहिल्या सुरुवातीला आम्ही प्रोजेक्ट चालू केले होते तेव्हा आपल्याला फक्त 71,000 रुपये जो बांधकाम कामगार त्याची नोंद केला आणि त्याने वेळेवर राहते करले त्यांना 71,000 रुपये 75,000 रुपये मध्ये त्यांना ती घर मिळणार आहे. आणि त्यानंतर जो उशिरा आले वेळेला त्यांना 1,71,000 मिळणार. 1,71,000 मध्ये आपल्याला आपण केंद्र राष्ट्र आपल्याला माहिती आहे सोलापूरमध्ये जागेचे भाव काय एक 100 फूट जागा आपल्याला मिळू शकत नाही, पण आपल्याला एक घर मिळू मिळालेलं आहे. या हे घर केवळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जे कामगार आहेत आपण नोंद केलेले आपण त्याचा सभासद झालेला आहे त्यांना आज 3,71,000 मध्ये त्यांना आपला आता सध्याला घर मिळालं. एवढं स्वस्तामध्ये झालं आहे आणि चांगल्या रीतीने सगळ्या सोयी मूलभूत सुविधा पिण्याचं पाणी असू दे, रस्ते असू दे, पुढं आपल्याला जेव्हा जसं घर पूर्ण होते तेव्हा त्याचे दवाखाने होतील, एवढे शाळा होईल. म्हणजे आपल्याला जे सोयी मिळाला पाहिजे या सगळ्या सोयी या जागेमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खरंच सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या आपल्या गृहनिर्माण संदर्भामध्ये चेअरमन बिराजदार आमचे कानाडे असू दे यांना त्यांच्याशी मी आभार मानतो की चांगल्या प्रकारे आपण या सर्वसामान्य कामगार लोकांना व तसंच गोरगरिबांना चांगल्या प्रकारचं प्रकल्प तुम्ही सुरू केलं आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकांना घर मिळवून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. याबद्दल आपण सगळ्यांचा आभार मानतो आणि तुमच्या मुलांना या सोबतीमध्ये ज्यांचे ज्यांचे नाव येतो त्या सगळ्यांना आता शुभेच्छा देतो. असं तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.